सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणावा लागेल, कारण खटाव, मान, कोरेगाव तालुक्याचा दक्षिण भाग जो आहे या भागात देखील मोठं नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालेलं पाहायला मिळत आहे। मी सध्या कोरेगाव तालुक्यातल्या वेळू या परिसरामध्ये आहे आणि आता जर पाहिलं तर हे भुईमुंगाचं क्षेत्र आहे आणि अक्षरशः पाणी जे आहे ते या ठिकाणी साठलेलं आहे। शेवाळलेलं हे पाणी आपण पाहताय आणि मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं एकूणच पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत। नेमकी काय परिस्थिती होती आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। नेमका पाऊस आला ह्या 2 दिवसापूर्वी, ते नेमकी काय परिस्थिती होती जरा थोडक्यात। पावसाची अशी परिस्थिती झाली की कमी वेळात इतका पाऊस आला, एक 2-3 तासच बघण्याचा असा पाऊस होता की माणूस पुढचं दिसायचं बंद होईल असा पाऊस होता आणि पार पिकं तर काय पाण्याखालीच होती। पूर्ण पाऊस उघडला त्या परिस्थितीत आम्ही रानात आलो। पूर्ण सोयाबीन, भुईमुगाचं रान तर बघता हे 30 गुंठ रान आहे, पण सध्या आता हे पूर्ण पाणी तरी आता काढून दिलंय, पण हो पाण्याखाली पूर्ण होतं रान सुद्धा। आणि हातातोंडाशी आलेल्याला हे परिस्थिती बघताय भुईमुगाची 2-2, 3-3 शेंगा लागल्यात आता। फक्त पाण्याने इतका पाऊस झालाय यंदाचा, कसा तरी आधी तर घाती येतात रानाला, आधी तर पेरताना गडबड करावी लागते आणि जरी पेरला आता हातातोंडाशी असा येतोय की मग 2-3 शेंगा फक्त म्हणजे जेवढं पेरलंय आपण तेवढंच पदरात घ्यावं लागतंय कधी कधी। अशी परिस्थिती होते पावसानं आणि भयान पाऊस होता। 2च तास पाऊस पडला पण पाणी केलं। ढगफुटी सदृश्य पाऊस होता अगदी। ह्या भागामध्ये कोणकोणत्या पिकांचं नुकसान साधारणतः झालेलं आहे। घेवडा, सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहेत। ऊसाच्या तर पार बुडक्या असं उघडीच पडल्यात, पूर्ण ऊस झोपलाय, मुळ्या उघड पडल्यात, त्यामुळे ते पुढं तर काय ते ऊसाला उभा बी करू शकत नाही आपण आणि काय ते पुढचा खोडवा पण घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे ऊसांची। नक्की आता काय अपेक्षा आहे की हे तर कोण पाहायला वगैरे आलेलं, आता पाहणी करायला वगैरे कोण येऊन गेलं काय? तर अजून तरी पाहणीला कोण आले नाहीत। आता पाहणी लवकरात लवकर व्हावी, कारण आलेत आता पीक तोंडाशी घास म्हणल्यावर ते पाहणी आता करावी, सरकारनं जरा लक्ष द्यावं। नक्कीच। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे जी कडधान्य असतील किंवा सोयाबीन असेल, भुईमुंग असेल, ऊसाचे क्षेत्र आहे, याची शासनानं पाहणी करावी आणि प्रशासनानं याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशीच मागणी जी आहे ते या ठिकाणचे शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।